माहूर तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी माहूर महसूल विभागाने व माहूर तालुक्यातील पोलीस पाटलांनी कंबर कसली असून 24 फेब्रुवारीच्या सायंकाळी गोपनीय माहितीवरून कोळी सायफर शिवारातील पैनगंगा नदीच्या पात्रात पथक प्रमुख परिवीक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या धडक कारवाईत नदी पात्रातील पाण्यातून 3 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे। माहूर तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने गौण खनिज तस्करीला आळा घालण्यासाठी मोहीम जोरात सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत परिवीक्षाधीन तहसीलदार यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या पथकाने व सायफड येथील पोलीस पाटील हेमंत गावंडे यांनी 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान सायफड व बदनापूरला लागून असलेल्या कोळी शिवारात 3 सोनालिका ट्रॅक्टर, त्यांच्यातील 2 ट्रॅक्टर विना नंबरचे व एक MH29 AK 2781 क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली। रेती तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी परिवीक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी सुगावे, पतकोंडे, तलाठी विश्वास फड, भानुदास काळे, राजुरवार, तलाठी कांबळे, संदीप जाधव, कोठारे, तलाठी महिला कुडमेथे यांच्या टीमने व पोलीस पाटील यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई करून सायफड येथील पोलीस पाटील हेमंत गावंडे यांच्या ताब्यात दिले। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।